नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शरद पवार दिनांक 2 एप्रिल रोजी अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वर्धा इथं हजर राहणार आहेत, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली। वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार अमर काळे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर मिळालेली आहे। अमर काळे हे 2 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत। माननीय शरद पवार साहेब अमर काळे यांना आशीर्वाद देण्यासाठी 2 एप्रिल रोजी वर्धा येथे 11 वाजता येणार आहेत। आपण मोठ्या संख्येने सर्वांनी 2 एप्रिलला 11 वाजता फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 4 एप्रिल रोजी नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असून यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी नियोजन कशा प्रकारे करावे यासाठी नवनीत राणा यांना बोलवून आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान नवनीत राणा काय म्हणाल्या, माझा भाजपचा प्रवास काही तासाचा असला तरी भाजपची नसतानाही मी भाजपच्या बाजूनेच लोकसभेत भूमिका घेतलेली आहे। मी परिवाराचे सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे। सगळ्यांना सोबत घेऊन चालेल। प्रत्येक कार्यकर्त्याला मी शब्द देते, ज्या ज्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्याला गरज पडेल त्या वेळी मला हाक द्यावी, मी सदैव तयार असेल। पुढील 26 दिवस हे अमरावतीच्या विकासासाठी मेहनत घ्यायची आहे। भारतीय जनता पक्षात समर्पकपणे आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत काम करत राहील। प्रदेश अध्यक्षांची आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मीटिंग झाली, मी दिनेश भाऊच्या इथेच होती आणि तिथेच माझी मीटिंग झाली। तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती, कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 12 वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलंय। पण जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे, जे कॉन्फरन्सवर बसणं, प्रत्येक गोष्टीची तयारी काय म्हणते, बूथ पासनं तुमच्या आघाड्यापासनं तुमचे जेवढेही कार्यकर्ता, जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे। आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे। 400 मध्ये अमरावती सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे। आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी, तुम्ही जसे कार्यकर्ता आहे तशीच मीच कार्यकर्ता आहे। आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे, कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट साठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची, कारण की जेव्हा 11 वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट, एकदा कम्युनिस्ट पार्टी रिप्रेझेंट करते, एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला, त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपल्या अमरावतीला भेटलेला आहे। आता माझ्यापेक्षा आणि या महत्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे। पण मतदान करण्यासाठी, पोल पर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण 100% तुमची ओळखीचे, तुमचे बूथचे, तुमचे गावाचे, तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथ पर्यंत पोहोचले पाहिजे। आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ, उमेदवार म्हणजे मोदीजी, हा त्या उमेदवाराच्या बूथवर आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। जर तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या। मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे, एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते। कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक जुने लोक त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे। तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी, माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही, फक्त एक उमेदवार म्हणून
मी स्ट्रॉंग उमेदवार आहे, याच्यात कुठेही शंका नाहीये. मी ज्या पद्धतीने 16 तास ॲज ए MP खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं, माझा संपर्क, माझे लोकांची कनेक्टिव्हिटी, कोणीही कोणत्या पक्षाच्या जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते, ते नवनीत राणा नाही, खासदार नाही, आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात. मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याच्या मला काही जास्त घेणं देणं नसते. फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करन की जेवढेही सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, काही महापौर माझे बसलेले आहे की उपमहापौर बसलेले आहे, सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते. आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्या समोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझं योगदान. कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्याला समोर किती लोक आले तर त्याला तिचा शब्द भारी पडते. आणि तो शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते, जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमच्या सोबत मी उभी राहीन. कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागल. कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळपासून आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर, ही सगळे लोक वाट पाहत होते. म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करन. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अमरावती महापालिका प्रशासनाकडून मागील 15 दिवसांपासून राबविण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर 31 मार्च पर्यंत जवळपास 24.50 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात महापालिकेला यश आलं आहे. यामध्ये 70% कराचा भरणा हा ऑनलाईन केला आहे. तसंच 31 मार्च पर्यंत महापालिकेनं मालमत्ता भरण्यावर दिलेल्या विविध सूट योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तसंच पुढे 7 दिवसांची मुदत देखील दिली आहे. त्यामुळे 7 एप्रिल पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करामध्ये 10% सूट लाभ मिळणार असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं. हे करत असताना यावर्षी मालमत्ता कराची रिव्हिजन झालेली आहे आणि त्यामुळे बिल वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे आणि बिल वाटप हे या मार्च महिन्यामध्ये केलेले आहे. हे करत असताना बिल वाटप केल्यानंतर ऑनलाईन सिस्टीमनं आम्ही हे केलेलं आहे, संगणकीकरण पूर्णपणे केलेलं आहे. हे करत असताना आम्ही जे काही सूट ठेवलेल्या होत्या वेगवेगळ्या 3 प्रकारच्या, या तिन्ही सूटचा नागरिकांनी चांगला फायदा घेतलेला आहे, उत्स्फूर्त फायदा घेतलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे मालमत्ता कर नागरिक भरत आहेत. हे करत असताना सामान्य करामध्ये 10% सूट 31 मार्च पर्यंत होती. ऑनलाईन मध्ये सुद्धा 3% आहे सूट आणि शास्ती जी आहे गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला नव्हता आहे त्याच्यामध्ये आमचं जर काही चक्रवाढ पद्धतीने 2% जो व्याज लागते या व्याजामध्ये सुद्धा आम्ही 100% सूट दिलेली होती या शास्तीमध्ये. अशा पद्धतीने 3 पद्धतीच्या आम्ही या सूट दिलेल्या होत्या आणि या तिन्ही पद्धतीच्या सूट सामान्य करामध्ये 10% सूट, ऑनलाईन पद्धतीमध्ये 3% सूट म्हणजे असे 13% आणि शास्त्रीमध्ये 100% सूट अशी आम्ही दिलेली होती. आणि ही सूट दिल्यानंतर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, चांगला भरणा केलेला आहे. साधारण आतापर्यंत 24 कोटी रुपये आमच्याकडे भरणा झालेला आहे. आणि आता नागरिकांची वेळोवेळी मागणी होती की ही जी सूट आहे 31 मार्च पर्यंतच होती, 13% सूट जी होती आणि 100% शास्त्रीची सूट होती ती 31 मार्च पर्यंतच होती. व्यापारी संघटना आणि नागरिक विविध आम्हाला त्या सुटीमध्ये मागणी करत होत्या अजून ही सूट वाढ करून द्यावी म्हणून 7 तारखेपर्यंत एप्रिलच्या 1 ते 7 तारखेपर्यंत सामान्य करामध्ये 10% सूट, ऑनलाईन पद्धतीने 3% सूट आणि शास्तीमध्ये 100% सूट आम्ही ही डिक्लेअर करत आहे या आजच्या या आपल्या समोर. आणि नागरिकांना आवाहन करत आहे की 7 एप्रिल पर्यंत ही रक्कम अदा करावी, मालमत्ता कर अदा करावा आणि 13% सूटचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला. नवनीत राणा यांना उमेदवारी देणं चुकीचं आहे. न्यायालयात त्या जिंकल्या, पण जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकू असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मतं मारणार आहे. कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही. ते मनातून कोणीच नाही, किती काही करा, पण लोकांचं ते म्हणतो ना चित खेटरात
धड मंदिरात, तसा सध्या स्थिती आहे. आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे, दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलं आहे, प्रत्येक BJPचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं मी, काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल, बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल, यांचं सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे. ही तानाशाही आहे. न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं, उशिरा देत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीनं या बाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे. एका RSSच्या माणसानं सुद्धा हे म्हटलं का ही अतिशय घातक आहे, अशा पद्धतीनं उमेदवारी देणं हे चुकीचं आहे. हे मी नाही म्हणत, RSSचे सभासद म्हणतात. आणि त्याच्यामुळे लोक न्यायालयात आम्ही जिंकू. पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.